प्रिय विद्यार्थ्यांनो, आधीच्या वर्गांमध्ये आपण आलेखचा वापर केला आहे. आपल्याला माहीत आहे का की आलेख काढण्याची संकल्पना कोणी विकसित केली? तो आहे फ्रेंच गणिती रेने देकार्त. आपण काढलेल्या 2 लंबरेषा या संदर्भ रेषा आहेत. याला निर्देशक अक्ष असं देखील म्हणतात. वस्तूची स्थिती निर्देशक अक्षाचा संदर्भ घेऊन त्यांनी स्पष्ट केली. या प्रणालीला कार्टेशियन प्रणाली असं म्हणतात. आलेखच्या प्रतलावर x-OX आणि y-OY या शून्य दर्शवणाऱ्या बिंदूत परस्परांना लंब आहेत. रेषा x-OX आणि y-OY या दोन्ही रेषांना निर्देशक अक्ष म्हणतात. बिंदू O ला आरंभ बिंदू म्हणतात. अक्ष हे आलेख प्रतलाची 4 भागात विभागणी करतात. XOY, X-OY, X-OY, Y-OX या 4 भागांना चरण असे म्हणतात. XOY याला पहिले चरण म्हणतात. X-OY ह्याला दुसरे चरण म्हणतात. X-OY याला तिसरे चरण म्हणतात. Y-OX याला चौथे चरण म्हणतात. दिलेल्या P ह्या बिंदूसाठी बाजू किंवा X निर्देशक आणि कोटी किंवा Y निर्देशक हे अनुक्रमे Y अक्षापासून आणि X अक्षापासूनचे अंतर आहे. X-OX आणि Y-OY या निर्देशक अक्ष मानूया आणि P हा आलेख कागदाच्या प्रतलावर कोणताही बिंदू मानू. रेषा PM समांतर X-OX काढा आणि रेषा PN ही समांतर Y-OY काढा. 1. जर रेख OM ची लांबी हा P या बिंदूचा निर्देशक X आहे. 2. रेख ON ची लांबी हा P या बिंदूचा निर्देशक Y आहे. 3. जर OM 3 एकक आणि ON हा 5 एकक आहे तर P या निर्देशक कंसात 3 स्वल्पविराम 5 असे लिहितात. 4. आरंभ बिंदूचा निर्देशक हा नेहमी कंसात 0 स्वल्पविराम 0 असा असतो. 5. X अक्षावरील प्रत्येक बिंदूचा Y निर्देशक 0 असतो आणि X अक्षावरील कोणत्याही बिंदूचा निर्देशक हा नेहमी कंसात X स्वल्पविराम 0 या स्वरूपात असतो. 6. Y अक्षावरील प्रत्येक बिंदूचा X निर्देशक 0 असतो आणि Y अक्षावरील बिंदूचा निर्देशक हा नेहमी कंसात 0 स्वल्पविराम Y या स्वरूपात असतो. आपण बाजू किंवा X निर्देशक आणि कोटी किंवा Y निर्देशक च्या 4ही चरणांतील चिन्हांवर एक नजर टाकूया. अभ्यास 5.1 प्रश्न 1. खालील आकृतीच्या संदर्भात बिंदू L, M, N, K, B, R, T आणि D हे कोणत्या चरणात किंवा कोणत्या अक्षावर आहेत ते सांगा. उकल. बिंदू L हा पहिल्या चरणामध्ये आहे. बिंदू M हा दुसऱ्या चरणामध्ये आहे. बिंदू N हा तिसऱ्या चरणामध्ये आहे. बिंदू K हा X अक्षावर आहे. बिंदू B हा Y अक्षावर आहे. बिंदू R हा चौथ्या चरणामध्ये आहे. बिंदू T हा चौथ्या चरणामध्ये आहे आणि बिंदू D हा Y अक्षावर आहे. प्रश्न 2. काही बिंदू त्यांच्या निर्देशकांसह दिले आहेत. त्यावरून खाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. P ज्याचा निर्देशक 4 आणि 3 आहे. Q ज्याचा निर्देशक -3 आणि 2 आहे. R ज्याचा निर्देशक 5 आणि 1 आहे. S ज्याचा निर्देशक 0 आणि -4 आहे. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1.
बिंदू P चा एक्स निर्देशक किती आहे? बिंदू P च्या एक्स निर्देशकाचे उत्तर 4 आहे. 2. बिंदू Q चा वाय निर्देशक किती आहे? बिंदू Q च्या वाय निर्देशकाचे उत्तर 2 आहे. 3. बिंदू R चा वाय निर्देशक किती आहे? बिंदू R च्या वाय निर्देशकाचे उत्तर 1 आहे. 4. बिंदू S चा एक्स निर्देशक किती आहे? बिंदू S च्या एक्स निर्देशकाचे उत्तर 0 आहे. 5. बिंदू S चा वाय निर्देशक किती आहे? बिंदू S च्या वाय निर्देशकाचे उत्तर -4 आहे. प्रश्न 3. खाली दिलेल्या बिंदूंचे निर्देशक क्रमित जोडीने लिहा. बिंदू A वाय निर्देशक 1, एक्स निर्देशक 4. बिंदू B एक्स निर्देशक 3, वाय निर्देशक -5. उकल. आपण नेहमी निर्देशक लिहिताना कंसात लिहितो पहिल्यांदा एक्सचा निर्देशक आणि नंतर वायचा निर्देशक. बिंदू A चा निर्देशक हा A कंसात 4 आणि 1 कंस पूर्ण असा लिहितात. बिंदू B चा निर्देशक हा B कंसात 3 आणि -5 कंस पूर्ण असा लिहितात. बिंदू N ज्याचा निर्देशक 2 आणि 0 आणि बिंदू F ज्याचा निर्देशक 0 आणि 1 आहे, ते कोणत्या अक्षावर किंवा कोणत्या चरणात येतात ते सांगा. आपण ही चर्चा पहिल्यांदा केली आहे की ज्याचा वाय निर्देशक 0 आहे तो एक्स अक्षावर असतो. इथे बिंदू N चा वाय निर्देशक हा 0 आहे म्हणून तो एक्स अक्षावर येईल. तशाच प्रकारे बिंदू F चा एक्स निर्देशक हा 0 आहे म्हणून तो वाय अक्षावर येईल. प्रश्न 4. आता आपण शोधूया की खाली दिलेले बिंदू कोणत्या चरणात येतात. 1. जर दोन्ही निर्देशक हे धन असतील तर उकल तो पहिल्या चरणात येईल. 2. जर दोन्ही निर्देशक हे ऋण असतील तर उकल तो तिसऱ्या चरणात येईल. 3. जर एक्स निर्देशक हा धन आणि वाय निर्देशक हा ऋण असेल तर उकल तो चौथ्या चरणात येईल. 4. जर एक्स निर्देशक हा ऋण आणि वाय निर्देशक हा धन असेल तर उकल तो दुसऱ्या चरणात येईल. प्रश्न 5. चरण किंवा अक्ष काढू. जर कंसात एक्स स्वल्पविराम वाय असेल तर पुढील प्रमाणे असतील. उकल. 1. एक्स हा 0पेक्षा मोठा आहे. वाय हा 0पेक्षा लहान आहे. इथे एक्स हा धन आहे व वाय हा ऋण आहे म्हणून बिंदू चौथ्या चरणात येईल. 2. एक्स हा 0पेक्षा लहान आहे आणि वाय हा 0पेक्षा मोठा आहे. इथे एक्स हा ऋण आहे आणि वाय हा धन आहे म्हणून ते दुसऱ्या चरणात येतील. 3. जर दोन्ही एक्स आणि वाय हे 0पेक्षा मोठे असतील तर ते दोन्ही धन आहेत म्हणून ते पहिल्या चरणात येतील. 4. एक्स हा 0पेक्षा लहान आहे आणि वाय हा 0पेक्षा लहान आहे. इथे एक्स हा ऋण आहे आणि वाय सुद्धा ऋण आहे म्हणून ते तिसऱ्या चरणात येईल. 5. एक्स हा 0 असेल आणि वाय 0पेक्षा मोठा असेल म्हणून ते आरंभ बिंदूच्या वरच्या बाजूला वाय अक्षावर येतील. 6. एक्स हा 0पेक्षा लहान आहे आणि वाय हा 0 आहे म्हणून ते आरंभ बिंदूच्या डाव्या बाजूस एक्स अक्षावर येतील.